सोड सोड सोड. तू का बरं चढ? तू थांब. हा हा रे की मला चढती. थांब तुला लाकड घेते मी. तू थांब. बांबू बघायला दोघं बघायला की बांबू. हे तू सर्ग हां मार तुला मार. बघायचं आहे ना गाईजला. कोण कोण आहे बघ. तू आहे ना. किती छान दिसती. काली कुठली दिसते काली. मम्मीला मारू नको. मम्मीला मारू नको. हो तिकडे हो तिकडे हो बघ तिकडे. थांब थांब आता तू जाते इथनं. तू येऊ नको आता मम्मीकडे. माझी मम्मी येतो. अरे या का मला घेऊ नको. कोण आहे बघू घे. ऐ तू आली थांब तुला लाकड घेते मी. तुला मारते बघ. धर उसपशी उसपशी पळून हे धर. आजोबांची उसपशी पळून हे. चल हे आजू मारून मग धरी आजोबांची उसपशी. वड वड हैश्या गडी. अरे वड रे. मम्मीला बघा तिच्या. तू खूपच क्यूट आहे. हाय फ्रेंड्स कर हाय. इकडे इकडे बघ. पिल्याकडे बघा येते मी. आम्ही मारल्यागत करतो पण त्याला आम्ही मारत ना. आम्ही हुकवतो मारायचं पहिला. इकडे बघा कोण आहे रे पिलू. हे थांब थांब रे. कोण आहे. पप्पी दे. हा हा पप्पी दे पुन्हा एकदा. पप्पी देते माझी पिली. भैयाला मारू नको. भैया मारू नको. दातात खाती. दाती तर आहे तुझी उलीशी. किती करते नाटकं. माती फेकते. भूम 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 भूम. मम्मीला मारते. थांब. हॅलो म्हण. हॅलो म्हण. हे हॅलो हॅलो कर असं. काय करेली. नाटक करते. तर आमच्यासोबत काळ्याचं निधान राखण्यासाठी म्हणजे आधीचा एक काळा होता. काळ्या म्हटलं तर ह्यांचा एक कुत्रा होता. आणि ते मगाचं राणी नाही त्या राणीचे 6 जण होते. हे जन्मलेले 6 जण होते. त्याच्यातले काही मेले आणि 2 उरलेले एक आमचं जिथं राहिलं. ह्यांचं पावसाळ्यामधून वारले. ते काय आम्ही सांगू शकणार नाही. आता आहे म्हटलं तर काळाच आहे आमच्यापाशी. काळ्याबद्दल काही माहिती सांगशील का. नाही नको का बरं. ह्यांनी पण आमच्यासोबत काळ्याला चांगली मदत केली आहे. आम्ही रोजचं त्याला आम्ही अगोदर जेवायच्या अगोदर त्याला जेवण देतो आणि आम्ही जेवतो. एखादं काय तर कमी पडलं की समजा घरात 2 चपात्या ती 2 म्हटलं त्या आपटी पण त्या दोघांना देऊ शकतो आम्ही. ते दोघं खूपच मस्ती करतात. आणि हे मागचं घर दिसते का. हे घर बनायलं आहे आमचं. म्हटलं ते माझंच बनायलं आहे. आणि त्याच्या इकडलं हे घर आहे ना. हे त्या घराच्या इकडलं ते घर आहे ना ह्यांचं बनतं आहे. तर काळ्या ह्यांचा
कसा तर वारला. पण आमची नेहा काय सांगू नका. तुम्ही म्हणसाल कुत्रा पाळाय, कुत्ता, आम्ही कुत्ती पाळवत. का बरं की कुत्ताच का बरं, कुत्ताच पाहिजे म्हणून कुत्तांचा समजा जीव जात आहे, म्हणजे कुत्तींचा समजा जीव जात आहे. आणि कुत्तीच म्हणजे तेच आमचं निधान राखते. आता त्याची आई राणी कुठलं तरी इथं मुलं खेळत होते रस्त्यावर, एकदम ती गाडी मुलांच्या समोरून अशी पळून चालली की आमचं राणी त्यांच्या मागं लागतं. फक्त 5 मिनटं लागून माघारी येतं. ते चोरायला वगैरे येतात ना लेकरांना वगैरे, ते त्यांचं हे करतं. आणि आमच्या राणीमुळे आणि आमच्या नेहामुळेच एक साप घावला. आमचा जीव जाता जाता वाचला. तुम्हाला दाखवू शकते मी. हे बांध आहे ना, ह्या बांधावरून हा असा साप येऊन ह्या खोडक्यात गेला, ह्या लाकडात गेला. आमची नेहा आणि राणी ती दोघं होत्या, ती बॅरमपाशी येते. ती दोघं आहेत ना, ती दोघं इथून भुकत येऊन ते इथं मला पण कळलं नाही काय होणार आहे का काय. म्हणजे एकदमच मी पाहिल्यावर माझं पण डोकं दुखालतं. तेव्हा मी बघायला गेलते पण नेहा काय करायला म्हणून मी बघायला गेलते. त्या दोघं दिदीत त्या दोघी तिथे आहेत. त्यांनी आलत्या साप बघायला, नागिन होती म्हणे. मग मी नेहा काय करायला बघायला म्हटलं तर ती नेहा अशी बांध्यावरनं त्याची शिपटीला पकडायचा प्रयत्न करायला ती. ते सापाचं तोंड असते ना, ते मागणं तिला मारणार होती. ते वाचलं. इंस्टाग्रामवर नाही, इंस्टा नाही, यूट्यूबवर आहे. आयडी नाही आहे, फक्त यूट्यूबवर म्हणावं लागते सविता वाघमारे. त्या दोघीही माझ्या फॉलोअर्स आहे. ते मला विचाराल ते इंस्टावर करते का, मी नाही करणार, करू पण वाटत नाही. मग मी सापाचं सांगणार होते ना, मग ते साप चाललेलं, मग ते त्याला फणी मारणार होती. बरं झालं मी बघून मम्मीकडे गेले आणि सांगितले. मम्मी थांब पप्पा वडिलांना फोन करतो, मी मोबाईलमध्ये फोन केल्यानंतर एक माणूस आला, त्यानं नेलं. मी हे पण यूट्यूबवर टाकणार आहे, साप कसे पकडला आणि केवढा मोठा होता. तुम्ही हे नक्कीच पहा. लास्टला त्यात त्यांना बघून जावं या.